बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा कंदील। नागपूर ते पुणे वंदे भारत 14 ऑगस्ट पासून नियमितपणे सुरू होणार। तिकिटाची किंमत 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता। उपराजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुण्याच्या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही 881 किलोमीटरचं अंतर कापणार। सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी ही देशामधली पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस आहे। पंतप्रधान मोदींनी बंगळुरू बेळगाव वंदे भारतला प्रत्यक्ष उपस्थित राहून हिरवा कंदील दाखवला, तर वंदे भारत मधून प्रवास करणाऱ्या मुलांसोबत त्यांनी संवाद साधलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप यासारख्या मुद्द्यांवरती मुंबईमध्ये आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनासाठी टीजर जारी। उद्धव ठाकरे हे स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन। निवडणूक आयोग आणि भाजपने मतांची चोरी केल्याच्या राहुल गांधींच्या आरोपानंतर विरोधकांचं एकत्रित आंदोलन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन। जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिंदेंनी सुद्धा रक्तदान केलं आहे। काश्मीरी महिलांनी बांधली एकनाथ शिंदेंना राखी, तर इथल्या बहिणींचं सदैव रक्षण करणार एकनाथ शिंदे यांचं काश्मीरी महिलांना आश्वासन। सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांना भाजपचा धक्का। विशाल पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपमध्ये प्रवेश करणार। उद्या रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर 2 दिवस बंद राहील। देवीच्या मूळ मूर्तीवरील संवर्धनाच्या प्रक्रियेसाठी दर्शन बंद राहील। अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे। गिरगावमधल्या कबूतरखान्यांवरील पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। कोर्टाकडून मुंबईमधल्या कबूतरखान्यांच्या संदर्भात बंदीचे निर्देश। दरम्यान मुंबई पालिका गिरगाव चौपाटीवरील कबूतरखान्यांच्या संदर्भात काय नेमकी पावलं उचलली जातील याकडे लक्ष आहे। रेल्वेच्या रिटर्न तिकिटावरती 20% सूट। रेल्वेने प्रवाशांसाठी खास राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजना आणली आहे। 14 ऑगस्ट पासून योजनेची बुकिंग सुरू होईल। राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत या गाड्यांसाठी ही योजना लागू नाही। आणि यानंतर बघूयात हेडलाईन्स। Headlines brought to you by